नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज जितके समजले तितकेच. एक चिंतन संकलन भाग 4. निसर्गदत्त महाराज म्हणतात, कसलीही आसक्ती मी आणि माझे या फक्त दोनच संकुचित भावनेपासून निर्माण होते. या मी आणि माझे या दोनच शब्दांचा खरा अर्थ शोधून काढा, म्हणजे मनाचा विस्तार कसा कालाधिष्ठित आहे हे तुम्हाला कळेल. एकामागून एक घटना घडतात आणि त्या स्मृतीच्या डब्यात जमा होत राहतात. त्याचाच आधार घेऊन पुढच्या योजना पण आखल्या जातात. तसे हे नवीन नाही आणि यात गैर पण काही नाही. पण जीवन सुरक्षित राहावे या एकाच कारणासाठी स्मृती वापरली तर काहीही हरकत नाही. पण जेव्हा ही स्मृती सुखदुःखाचे रूप घेते तेव्हाच खऱ्या अर्थाने समस्या निर्माण होतात. यामुळे मी व माझे ह्या भावना अजूनच गडद होतात आणि मग सुखाचा शोध आणि दुःखापासून पलायन या दोन कामाकरताच देहमनाचा वापर होऊ लागतो. मी म्हणजेच इच्छा, माझी इच्छा असा प्रकार नाही. मी आणि इच्छा एकच. म्हणून मी वेगळा आणि माझ्या इच्छा वेगळ्या असे या ठिकाणी द्वैत संभवत नाही. त्याचप्रमाणे भीतीचे पण. भीती ही पण माझी भीती नाही. भीती ही फक्त भीती आहे. तिथे पण भीती आणि माझी भीती असे द्वैत नाही. तर ही भीती म्हणजेच मी. तर इच्छा व भीती याचे बोचके घेऊनच आपण सदैव वावरत असतो. तर इच्छा आणि भीती याचे बोचके घेऊन आपण सतत वावरत असतो. मी आणि माझे ही जाणीव दुःख टाळणे व सुख मिळवणे या दुहेरी कार्यासाठी सदैव झगडत असते, धडपडत असते. व त्यातून वस्तू व व्यक्तीचा चक्क वापर सुरू होतो. तात्पर्य मी आणि माझे या आपल्या असणेपणावर थोपवलेल्या चिटकवलेल्या केवळ कल्पना आहेत. त्या कल्पनेंना वास्तवात काहीही अर्थ नाही. ह्या कल्पना केवळ मनोनिर्मित असून त्याच्या निर्मात्याला फक्त त्या खऱ्या वाटतात एवढेच की काय, आणि त्या कल्पना त्याच्या निर्मात्याला राबवितात आणि त्याचे नाके नऊ आणतात. पण एक चांगली गोष्ट अशी की या कल्पनेबद्दल जर शंका घेतली तर मात्र त्या आपोआप नष्ट होतात, पलायन करतात. मी आणि माझे ह्या कल्पनांना स्वतःचे मूळचे वेगळे स्वतंत्र असे अस्तित्व नसल्यामुळे त्यांना आवश्यक आधार घरदार, जमीन जुमला, घोडा, गाडी अशा वस्तूतच सापडतो, किंवा एखाद्याच्या देहात पत्नी, प्रियसी, बहीण, मुलगी अशा स्वरूपात त्याला हा आधार सापडतो. निसर्गदत्त महाराज म्हणतात, प्रथम मी देह किंवा माझा देह किंवा माझे मन ह्या भ्रामक कल्पना सोडा व मग स्वतःला असा प्रश्न विचारा की मी कोण आहे किंवा मी काय आहे. हा जर तुमचा प्रश्न
खरोखरच कळकळीचा असेल तर उत्तराची प्रक्रिया सद्वस्तूकडून त्वरित सुरू होते याची तुम्ही खात्री बाळगा. फक्त तुम्ही भयभीत होऊ नका, कारण त्यामुळे तुमचे मी आणि माझे हे सर्व जाईल म्हणून घाबरू नका. या अशा सर्वात्म स्थितीत म्हणजे शुद्ध असणेपणात काहीच नसते व काहीच नसल्याचा विचार पण नसतो. वस्तू आणि व्यक्तीवरील पकड ढिली पडते, कारण त्या वस्तू व व्यक्ती तुमच्या नाहीत, तुमच्या देहाच्या आहेत, तुमच्या नाहीत. तसेच तर माझे असे माझेपणच नाही तर मालमत्ता, माणसे, विविध मते, श्रद्धा, विश्वास यांना माझे म्हणणारे तिथे कोण उरणार किंवा माझे असे त्यांना कोण म्हणणार? तुम्ही विचारणार, माझ्या जगण्याचे रहस्य काय? तुम्ही विचारणार, माझ्या जगण्याचे मग काय? पण तो देहाचा प्रश्न आहे. खाणे, पिणे, झोपणे याची गरज तर भागेलच, कारण वाटून जर खाल्ले तर सर्वांना मिळेल इतकेच नाही तर उरेल सुद्धा, कारण इथे आपले स्वतःचे काहीच नाही. सर्व काही सर्वांचेच आहे. सर्व काही सर्वांचेच आहे. यावर एक प्रश्न श्री निसर्गदत्त महाराजांना असा विचारण्यात आला की एखाद्याच्या फक्त एका माणसाच्या अशा म्हणण्याने काय सगळीकडे बदल होईल की काय? त्याकरता सर्वांनीच असा विचार करायला हवा. यावर महाराज म्हणाले, ते तुम्ही सर्वावर सोडून द्या, त्याची काळजी करू नका. या सर्वामुळे तुमच्या स्वतःच्या असलेपणाच्या प्रेमावर म्हणजे आत्मप्रकाशात काहीच फरक पडणार नाही. तुम्ही फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमचे सर्वात जास्त प्रेम स्ववर आहे, तुमच्या असणेपणावर आहे. प्रकाश आणि पडदा याखेरीज चित्र असूच शकत नाही. चलचित्र म्हणजे पडद्यावरील केवळ आणि केवळ प्रकाश लीलेचाच खेळ आहे. हे फक्त जाणल्यामुळे चित्र खरे व सुखदुःखाला, हर्ष विषादाला कारणीभूत आहे. या अशा गैरसमजुतीपासून आपली सुटका होते. म्हणून तुमचे सर्वात जास्त प्रेम स्ववरच आहे, याकडेच तुम्ही लक्ष ठेवा. इथे निसर्गदत्त महाराज फारच महत्वाची अशी एक गोष्ट सांगतात. ती अशी, मी आहे असे जाणल्यानेच मला स्वप्न पडले असे आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे मी आहे या जाणीवेमुळेच मी सत्य स्वरूप असंग असे पण आपण म्हणू शकतो. मी दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे असे वाटते, पण वस्तुतः सर्वच माझ्यावरच अवलंबून आहे. नंतर ते पुढे म्हणतात, वस्तुतः आपण काही करत नाही व कुणाकडून किंवा कशाकडूनही आपल्यावर काही पण केल्या जात नाही. तुम्ही म्हणाल, महाराज आपण असे कसे म्हणू शकता की आपण काही करत नाही? आपण तर सध्या माझ्याशी बोलत आहात. त्यावर महाराज म्हणाले, हे बघा, मी बोलत आहे असे मला खरेच वाटत नाही. हे बघा, मी बोलत आहे असे मला खरेच वाटत नाही. फक्त मी एवढेच म्हणू शकतो, बोलणे चालू आहे, बोलणे चालू आहे, एवढेच फक्त इथे आहे. तुमच्याही बाबतीत वस्तुतः तसेच आहे. तुम्ही स्वतःला बोलताना जेव्हा ऐकता आणि मगच तुम्ही म्हणू शकता, मी बोलतो. पण अशा चुकीच्या भाषा प्रयोगामुळेच प्रचंड गोंधळ माजला आहे. उदाहरणार्थ, आपला असणेपणा हा शब्दप्रयोग मुळातच चुकीचा आहे. माझे मन हा पण शब्द प्रयोग मुळात चुकीचा आहे. माझा देह हा पण शब्दप्रयोग मुळात चुकीचा आहे. यामुळे होते काय की घटनेची सत्यता ही विकृत होते.
तुमचा देह निर्माण होण्यास आणि जिवंत राहण्यास सर्व विश्वाने मदत केली नसती तर तुमचा हा देह टिकलाच नसता. निसर्गदत्त महाराज स्पष्टपणे म्हणतात की मला हे स्पष्ट दिसत आहे की घटना जशा घडायच्या तशाच घडत आहेत, अगदी काटेकोरपणे. जगाला जसेच असायचे ते तसेच होत आहे, अगदी काटेकोरपणे. यात यचकिंतही बदल होत नाही. देह जन्माला येतात, जातात. आपण देह आहोत हे कळताच तुम्ही घटनेमध्ये किंवा जगाच्या व्यापारात भाग घेता, पण यावेळी तुमची भूमिका ही सिनेमागृहातील खुर्चीवर बसलेल्या माणसासारखी असते. तो माणूस समोरचा पडद्यावरील चित्रपट पाहून रडतो, भेकतो, हसतो, पण हे सर्व मात्र खुर्चीतल्या खुर्चीतच. पण चित्रपटातून लक्ष काढून पडद्याकडे जर लक्ष लावताच सर्वच वातावरण बदलते. तसे भ्रमाकडून लक्ष काढताच व ते आपल्या असणेपणाकडे आणताच सर्व ताण तणाव विराम पावतात, निवतात. निसर्गदत्त महाराज एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगत असत की देह मरतो तेव्हा आता तुम्ही ज्या प्रकारे जीवन जगता म्हणजे तुमच्या शारीरिक आणि मानसिक घटनांचा जो क्रम आहे तो तसा मृत्यूमुळे संपतो. पण हाच क्रम देहाच्या मरणाची वाट न पाहता अगदी या क्षणीच इथेही संपू शकतो आणि याकरता फक्त स्वकडे आपल्या असणेपणाकडे आपले भरपूर लक्ष वळवून तेथे ती स्थिर करणे एवढेच पुरेसे आहे. मगच लक्षात येईल की सर्व यच्चावत हालचाली करणारी जी चेतना आहे, जी शक्ती आहे, त्यामुळेच सर्व काही घडत आहे. आणि तुम्ही हालचाल करणारे नसून फक्त पाहणारे आहात. आणि तुमचे असणे हे तुमचे नसून सार्वत्रिक आहे. पण हे कळताच तुम्ही व्यक्तिगत कोशाच्या किंवा व्यक्तिगत क्लेशाच्या बाहेर याल आणि अंतिमतः तुम्हाला कळेल की तुम्ही कोणतीही विशिष्ट व्यक्ती नाही किंवा सार्वत्रिक पण नाही, या दोघांच्या पलीकडचे आहात. हे बघा, पेन्सिलचे बारीक टोक असंख्य चित्र रेखाटते, तसे जाणीवेचे टोक या अफाट विश्वात चित्र रेखाटीत असते. ते टोक म्हणजे तुम्हीच आहात. हे जग तुम्हीच तुमच्या स्वतःच्या स्मृतीतून निर्माण करता. तुम्हीच्या प्रतिमांच्या जगाचे खरे निर्माते आहात व जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत तुमचे जग संकुचित किंवा पुनरावृत्तीमध्येच असेल. तुम्ही आपली भूतकाळाशी जळलेली एकरूपता सांडली आणि भविष्यकाळाशी जुळलेली नाळ कापली की तुम्ही मोकळ्या सुसंवादी सुंदर अशा जगात आपोआप याल आणि स्थिर व्हाल. तुम्ही म्हणाल माझ्या सर्व स्मृती सोडल्या तर माझ्यापाशी काय उरेल हो, तर तुम्ही मुळीच घाबरू नका, कारण यामुळे येणाऱ्या खऱ्या स्वातंत्र्याचा व खऱ्या वरदानाचा जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्हाला भीती वाटणे हे अगदी साहजिकच आहे. मग तुम्हाला शारीरिक सामाजिक व्यवहारासाठी आवश्यक स्मृतीचा अतिशय खुबीने वापर करण्याची कला आपोआप येईल. अनेक देहापैकी हा पण एक देह आहे, बस. यापेक्षा जास्त देहाबद्दल तुम्ही माहिती किंवा आसक्ती तुम्ही ठेवणार नाही. मग भूतकाळाच्या सुखद घटना परत हव्या असे वाटणार नाही व त्यामुळे इच्छा व भीती अर्थात उरणार नाही. निसर्गदत्त महाराज म्हणतात की आपण म्हणजे वेगवेगळ्या आसक्तीने एकवटलेल्या स्मृतीचे चक्क गाठोडे आहोत व आपण आणि हे गाठोडे दोन भिन्न अशा गोष्टी नाहीत. आपण म्हणजेच गाठोडे आणि गाठोडे म्हणजेच आपण. यालाच जे कृष्णमूर्ती कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस इज कॉन्शियसनेस असे म्हणत असावेत.
हे जेव्हा मनापासून कळेल त्या कळण्यातच सारे गाठोडे विरून जाईल व अरे मीच तर गाठोडे, मी वेगळा नाही असे वाटणे, या बोधाला मग वैयक्तिक पण राहता येत नाही. हेच फक्त तुम्ही जाणा आणि हे सर्व तुम्ही मात्र बाहेरून पहा. हे सर्व बाहेरून पहा. प्रथम स्मृतीचा योग्य वापर कसा करायचा, खुबीने कसा करायचा, ही कला तुम्हाला येईल व आपण कुणी श्री, श्रीमान, श्रीयुत, कुमारी, सौभाग्यवती इत्यादी इत्यादी अमुक तमुक आहोत याला कवटाळून बसण्याची मग गरजच उरणार नाही. मग लक्षात येईल की जगात काहीच गफलत नाही. मग लक्षात येईल की जगात काहीच गफलत नाही. चूक आपलीच आहे. पण आता ते सर्व संपले. असो, एकदा काही हिप्पी लोकांनी महाराजांना विचारले, आम्ही खाओ पिओ मजा करो अशा वृत्तीचे आहोत, पण जर आम्हाला सत्य शोधायचे आहे तर त्यामुळे तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन कराल? महाराज म्हणाले, तुम्ही ज्याचा शोध घेत आहात ते अगोदर आत्ताच याच क्षणी तुमच्या जवळ आहे. माझेच उदाहरण घ्या. मी स्वरूप ज्ञानासाठी काहीही म्हणजे काही केलेले नाही. माझ्या सद्गुरूंनी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांनी एवढेच सांगितले की सद्वस्तू तूच आहेस, सद्वस्तू तूच आहेस. मी फक्त त्यावर लक्ष केंद्रित केले आणि खरोखरच ज्याविषयी गुरुदेवांनी सांगितले ती सद्वस्तू मला आतच मिळाली. आरशात आपण चेहरा पाहण्यासारखे मग सर्व सोपे झाले. फक्त आरसा मात्र स्वच्छ आणि बिलोरी असावयास हवा. इच्छा, आकांक्षा आणि भीती यांनी विकृत न केलेले कल्पना, प्रतीके, श्रद्धा, मान्यता, विश्वास, मते, आग्रह या सर्वापासून सर्वथा मोकळे जे मन असते ते मन म्हणजेच सद्वस्तू होय. यालाच जे कृष्णमूर्ती कॅपिटल MIND असे म्हणतात. म्हणून स्वच्छ रहा, स्वस्थ रहा, दक्ष रहा, अलिप्त रहा, मग सर्व काही आपोआप होईल. सुरुवातीला मी आहे या जाणीवेकडे निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी खूप लक्ष पुरवीत असे, पण लवकरच माझ्या गुरूंनी देह ठेवला. मी मात्र त्यांच्या सांगण्याप्रमाणे सद्वस्तूकडे निरंतर लक्ष देऊन होतो. आता लक्षात येते की मी हे आहे, मी ते आहे, ते माझे आहे, ते तुझे आहे, अशी कल्पना, असे संस्कार म्हणजे मन. वस्तुतः मन म्हणजेच संस्कार, मन म्हणजेच कल्पना, यांच्यात द्वैत नाही. इच्छा व कल्पनाच जग निर्माण करतात, नाहीतर सर्व पंचमहाभूतांचा आणि इंद्रिय ज्ञानांचा नुसता खेळ आहे. आणि हे इंद्रिय ज्ञान हे जसे आहे तसे होत असताना सुद्धा आपण त्यांना स्मृतीच्या, इच्छेच्या, आकांक्षाच्या, लोभाच्या जाळ्यात अडकवतो. वस्तुतः जग आहे तसेच आहे, पण त्याचाच आपण आपल्या कल्पनेप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्याला हवं नको यामुळे ते जसे आहे तसे त्यालाच आपापले जग समजतो, आपापले वेगळे असे जग समजतो. निसर्गदत्त महाराज म्हणतात की आता मात्र या सर्व भ्रमाची मला पूर्णपणे जाणीव झाली आहे. त्यामुळे असे जग आता माझ्यावर काहीही, कोणताही परिणाम करत नाही. नमस्कार.